नमस्कार मंडळी, पूनम जन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आज मी आपल्याकरता झणझणीत चमचमीत अशी पुणेरी मिसळ पावची रेसिपी घेऊन आलेली आहे। पुणेरी मिसळ पावमध्ये सर्वप्रथम कांदा पोहा आणि मोड आलेल्या मटकीच्या उसळचा बेस तयार केला जातो। त्यावरती झणझणीत असा रस्सा ओतून फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबूची टॉपिंग करून याला पावसोबत सर्व केलं जातं। कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटामिन्सनी युक्त मिसळ पाव एक कंप्लीट मील आहे। याला तुम्ही लंच, ब्रंच, इव्हनिंग स्नॅक्स मध्ये सर्व करू शकतात। पॉटलक पार्टीसाठी देखील हा एक उत्तम मेनू आहे। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या किचनकडे आणि जाणून घेऊया याचे साहित्य आणि बनवूया झणझणीत अशी पुणेरी मिसळ पाव। मंडळी, पुणेरी मिसळ पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी 1 ते 1.5 कप मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकीला 7 ते 8 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून मग 2 दिवसासाठी त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं। छान मोड आलेले आहे, त्याला स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 कप पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकून आपण याला प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्यांसाठी शिजवून घेणार आहोत। कुकर पूर्णतः गार झाल्यानंतर याचं झाकण आपण काढून घेणार आहोत। एका भांड्यावरती चाळण ठेवून आपण ही उसळ गाळून घेणार आहोत। खाली जे पाणी आहे ते आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत। अतिशय पौष्टिक असं हे पाणी आहे, याचा आपण मिसळच्या रस्स्यासाठी वापर करून घेणार आहोत। मटकीची उसळ बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। मोहरी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर आपण चिमूटभर हिंग आणि कढीपत्त्याचे काही पानं टाकून घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून आपण शेंगदाणेही टाकून घेतलेले आहेत। शेंगदाणे छान तेलात परतल्यानंतर आपण या ठिकाणी 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। त्यालाही आपण छान परतून घेतलेलं आहे। लसूण टाकून घेतलेला आहे। लसूणचा कच्चापणा दूर होईपर्यंत आपण लसणाला देखील छान परतून घेणार आहोत। यानंतर आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला टाकून घेणार आहोत। त्यालाही छान परतून घेणार आहोत। कांदा आपला छान परतला गेल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत। बारीक चिरलेला टोमॅटो देखील आपण मीडियम फ्लेमवरती छान परतून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम लो करून आपण काही मसाले याच्यात टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम पाव चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे। अर्धा ते 1 चमचा आपण काश्मीरी लाल तिखट या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी आपण गोडा मसाला टाकलेला आहे। हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटोच्या या बेसमध्ये छान परतून घेणार आहोत। त्यात आता आपण आपली शिजवलेली मोड आलेली मटकी टाकून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून आपण या मटकीला या मसाल्यांमध्ये 3 ते 4 मिनिटासाठी छान वाफवून घेणार आहोत। मंडळी, या ठिकाणी आपली मटकीची उसळ अगदी तयार आहे। गॅस बंद करून आपण याच्यावरती कोथिंबीर पेरून घेतलेली आहे। आता आपण मिसळचा रस्स्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत। बेसिकली हे कांदा खोबरं वाटण आहे। सर्वप्रथम एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपण याच्यात छान परतून घेणार आहोत। याचा कच्चापणा दूर झाल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवणार आहोत आणि त्याच तेलामध्ये आपण कोरड्या खोबऱ्याचे काही काप परतून घेणार आहोत। मंडळी, खोबरं तेलात परतताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। मंडळी, आपलं खोबरं छान परतलं गेलेलं आहे। चवीनुसार आपण 2 ते 3 कोरड्या लाल मिरच्या देखील परतून घेतलेल्या आहेत। थोडंसं फ्लावर आपण परतून घेणार आहोत। मंडळी, ही माझ्या मम्माची रेसिपी आहे। फ्लावर परतल्याने आपला जो रस्सा आहे त्याला थोडासा घट्टपणा येणार आहे, चवही अप्रतिम लागते। त्यानंतर 1 मोठा किंवा 2 छोटे कांदे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। कांदे छान कॅरमलाइज झाल्यानंतर आपण त्याच्यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो देखील परतून घेणार आहोत। आता गॅस बंद करून ही सगळी जिन्नस आपण गार होऊ देणार आहोत आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची एक फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता रस्सा तयार करण्यासाठी त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेलात सर्वप्रथम थोडीशी साखर टाकायची आहे। याच्याने आपल्या रस्साला छान तरी येते, वरती छान कलर येतो। आता वाटलेलं आपलं मिश्रण याच्यामध्ये टाकून आपण याची कढईला तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम लो करून आपण याच्यात काही मसाले टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम
अर्धा ते 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. गोडा मसाला, हळद टाकून घेतलेली आहे. हे मसाले देखील आपण या वाटणात छान मिक्स करून घेतलेले आहेत. आता मटकी शिजवताना जे पाणी आपण रिझर्व केलेलं होतं ते पाणी आपण गरम करून या वाटणात टाकणार आहोत. मंडळी, कुठलंही तरीची भाजी करताना लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. याला आपण आपल्या आवडीनुसार आणखीन पातळ करून घेणार आहोत. मंडळी, मिसळचा रस्सा हा पातळच असतो, पण माझ्या घरी हलकासा हे घट्ट आवडतं, त्यामुळे मी पाणी कमी टाकलेलं आहे. तुम्ही साधारणतः 2 कप गरम पाणी याच्यामध्ये टाकून याला मंद गॅसवरती आपल्याला आता छान वरती तरी येईपर्यंत हा रस्सा उकळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. चवीसाठी ताजी कोथिंबीर आपण बारीक चिरून यात टाकून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मंडळी आपला मिसळचा रस्सा अगदी तयार आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी छान तरी आलेली आहे. झणझणीत आपला हा रस्सा तयार आहे. आता आपण कांदे पोहे तयार करून घेणार आहोत. थोडेसे पोहे या ठिकाणी चाळणीमध्ये मी चाळून घेतलेले आहे. त्याला पाण्यामध्ये छान धुवून आपण भिजत घातलेले आहे 5-10 मिनटासाठी. आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून आपण शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत. त्यानंतर मोहरी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्त्याचे ताजे पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग टाकून घेतलेलं आहे. आता बारीक चिरलेला कांदा टाकून आपण याला छान परतून घेणार आहोत. मंडळी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला कांदा छान परतलेला आहे. आपले पोहेही छान भिजले आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर आपण टाकून घेणार आहोत. कांद्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. त्याला छान मिक्स करून आपण आपले पोहे त्याच्यात टाकून घेणार आहोत. मंडळी, हळद सुरुवातीला टाकली तर पोह्यांचा कलर चांगला येत नाही, त्यामुळे हळद ही शेवटीच टाकायची. तर तुम्ही बघू शकता आपण हे पोहे छान परतून घेतलेले आहेत. त्याला झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटासाठी छान वाफवून घेणार आहोत. आता गॅस बंद करून ताजी कोथिंबीर पेरून आपण याच्यात 1 लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. मंडळी, या ठिकाणी आपल्या मिसळचे सगळे एलिमेंट्स तयार आहेत. आपला कांदा पोहा तयार आहे. मोड आलेली मटकीची उसळ तयार आहे. त्यानंतर आपला रस्सा तयार आहे. आता आपण आपली मिसळ असेंबल करून घेणार आहोत. सर्विंग प्लेटमध्ये सर्वप्रथम 2 ते 3 टेबलस्पून आपण मटकीची उसळ टाकून घेणार आहोत. 2 टेबलस्पून आपण आपले कांदे पोहे टाकून घेणार आहोत. मंडळी, कोल्हापुरी मिसळमध्ये कांदे पोह्याच्या ऐवजी उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी टाकतात. या ठिकाणी आपण पुणेरी मिसळ पाहत आहोत, त्यामुळे आपण कांदे पोहे टाकलेले आहेत. 1 उकडलेला बटाटा छोटे क्यूब्स करून मी त्याच्यात टाकून घेतलेले आहे. बटाट्याची छान चव येते. आणि मग आपला तयार रस्सा आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत. आपल्या मिसळला आपण टॉप करणार आहोत फरसाण. तुम्ही या ठिकाणी शेव देखील वापरू शकता. आपल्या तयार मिसळला आपण गार्निश करणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरनी. सोबत 1 लिंबूची फोड ठेवणार आहोत. आणि मंडळी, या ठिकाणी आपली चमचमीत अस्सल पुणेरी मिसळपाव अगदी तयार आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय, नाही का? वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही पण या पद्धतीने पुणेरी मिसळपाव नक्की करून पहा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक बटनला हिट करा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कलमध्ये याला शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर याला करा फ्रीमध्ये सबस्क्राईब. सोबत जी बेल आयकॉन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या लेटेस्ट अपलोड्सचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकतात. लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण मला कमेंट करून कळवू शकता. पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर, पौष्टिक, पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. नमस्कार.